ही वाघाची दृष्टी जशी म्हटली जाते म्हणून याला वाघबीळ म्हटलं जातं. म्हणजे ते वाघ जसा बघतोय त्या पद्धतीने डोळ्याचा आकार असलेली ही वाघबीळ आहे. दगड कसा अडकवला जातो किंवा चिकटवला जातो त्याची एक जुनी पद्धत आहे बघा तिथे. तर रायगडावरती आम्ही आता प्रस्थान केलेलं आहे आणि रायगडावरती आल्यानंतर एक पायथ्याला चित्त दरवाजाच्या समोर एक रस्ता जातो आपल्याला आणि तो अश्मयुगीन जी गुहा आहे त्याला वाघबीळ असं म्हणतात. नेसन टेपाची गुहा असं याचं नाव आहे आणि महाराजांच्या काळामध्ये वाघबीळ अशा पद्धतीने त्याला नाव दर्शवण्यात आलेलं आहे. तर हा एक म्हणजे दुर्लक्षित भाग आहे. तिकडे कोण ट्रेकर्स जाण्यासाठी बघत नाही. ज्यांना त्याची माहिती आहे तेच इकडे या साईडला फिरकतात किंवा येतात बघण्यासाठी. तर आता मी उभा आहे समोर तुम्हाला जो दिसतोय तो टकमक टोक आहे रायगडाचा. आणि जेव्हा तुम्ही चित्त दरवाजाच्या समोर येता तेव्हा तिथे एक जे खाण्यासाठी जे दुकानं आहेत त्या दुकानाच्या मागून इकडे येण्यासाठी एक रस्ता आहे. 2 मिनिटाचं अंतर आहे येण्यासाठी, जास्त फार मोठा नाहीये. पण ही अश्मयुगीन गुहा आहे. आता ती गुहेचं तुम्हाला मी दर्शन घडवतो. इथे आल्यानंतर ही तुम्हाला दिसतंय ही जी गुहा आहे ही अश्मयुगीन काळातील आहे आणि याला वाघबीळ काम दर्शवलेलं नाव आहे. तर हे जो वॉच ठेवण्यासाठी जे कोरीव बांधकाम केलेलं आहे आणि त्याच्यातून ते काढलेलं आहे. तर ही तुमच्या समोर ही वाघाची दृष्टी जशी म्हटली जाते म्हणून याला वाघबीळ म्हटलं जातं. म्हणजे ते वाघ जसा बघतोय त्या पद्धतीने डोळ्याचा आकार असलेली ही वाघबीळ आहे. आणि हा मागचा भाग आहे, इकडे तुम्हाला दक्षिण दिशा आहे आणि ह्या बाजूला तुम्हाला पश्चिम दिशा आहे. तर हे महाराजांनी या अश्मयुगीन गुहेचा वापर म्हणजे नेसन टेपाच्या गुहेचा वापर वाघबीळ असा का केला, तर कारण ह्या रायगडावरती येण्या अगोदर सुद्धा शत्रू लांबून कसा ओळखता येईल आणि त्याच्यावरती आपलं लक्ष कसं ठेवता येईल या दृष्टीने ह्या गुहेचा पहाऱ्यासाठी वापर करण्यात आला. इथे या जागेमध्ये पहारेकरी तैनात असायचे आणि इथे पहारा द्यायचे. तर बऱ्याच प्रकारे तुम्हाला इथून आल्यानंतर सुद्धा भरपूर रायगड परिसरातील हा भाग तुमच्या दृष्टीस पडतो आणि तुम्ही इथून प्रत्येक हालचाल शत्रूची असेल किंवा आपल्या सैन्याची असेल तर ती कशा पद्धतीने चालली ते इथे या पहाऱ्यातून दृष्टीस पडते. आता आम्ही आलोय नाणे दरवाजा मार्गे. नाणे दरवाजा हा जुना मार्ग आहे. जेव्हा तुम्ही रायगडावरती प्रस्थान करता आणि तुम्ही सुरुवातीला तुमची गाडी पार्क करता आणि तुम्ही तुमच्या नजरेस जो दरवाजा पडतो तो चित्त दरवाजा. चित्त दरवाजा हा कालांतराने नंतर बांधलेला आहे, नवीन दरवाजा आहे तो. आणि तिथून सगळे गड ट्रेक करण्यासाठी सुरुवात करतात. तर आपल्याला याची माहितीच नाही की नाणे दरवाजा हा जुना मार्ग आहे आणि तो खाली आहे. जो चित्त दरवाजापासून खाली जो रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याला लागून हा मार्ग आहे. गड संवर्धनासाठी जे काही लागणारं साहित्य असेल किंवा दगड असतील, लोंढे असतील किंवा विटा असतील तर त्या मार्गातून ते वरती आणल्या जातात गाढवांच्या स्वरूपामध्ये. आणि काही गाढवं अशी आहेत की जी वरती गडावर जाऊन सुद्धा ते विटंबना करतात आणि काही प्लॅस्टिक असेल किंवा ते टाकतात. तर खरी गाढवं ही कोण आहेत हे आपण समजून घ्या. आणि ज्यांना आपण गाढव म्हणतो तर ते तर गड संवर्धन करतायत. मग त्यामुळे गाढव कोण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण इथे नाणे दरवाजा मार्गे जेव्हा वरती येतो त्या मार्गाने तर इथे आल्यानंतर तुमच्या नजरेस हा समोर बुरुज दिसतोय. तर हा बुरुज म्हणजे नाणे दरवाजा याच्यामध्ये लपलेला आहे. आता नाणे दरवाजा
जाताना सुद्धा तुम्ही सहज सुद्धा, आता महाराजांनी किंवा इंदलकर, हिरोजी इंदलकर जे या किल्ल्याचे बांधकाम प्रमुख होते, तर त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने बांधकाम करण्याच्या दृष्टीने बघितलं गेलं असतं तर सहज त्यांनी असा ऍक्सेस ठेवला असता जाण्याचा, पायऱ्या ठेवल्या असत्या. पण त्यांनी तसं न करता तुम्हाला इथून डाव्या बाजूला वळवलं, डाव्या बाजूने उजव्या बाजूला वळवलं आणि त्या मार्गातून तुम्हाला तिकडे दरवाजाकडे नेलं. म्हणजे हा तुमचा जुना मार्ग झाला. आता ह्या जी माहिती देतोय ही ऐकण्यासाठी आपल्याला वानर सेना सुद्धा इथे जमलेली आहे. वानर सेना सुद्धा आपल्याकडे जवळजवळ येत आहे. तर कृपया लक्षात ठेवा, तुम्ही इथे गडावर येत आहे तर तुमचा मोबाईल आणि तुमचे जे महत्वाचे जे काही व्हॅल्युएबल आयटम्स असतील, काही असेल, सोनं असेल किंवा काही, तर ते शक्यतो तुम्ही अवॉइड करा. मोबाईल जर घेऊन येत आहे तर त्याचा तुम्ही व्यवस्थितरित्या त्याची काळजी घ्या. आपल्या हातून ते निसटता कामा नये किंवा त्यांच्याकडे जाऊ नये, कारण त्यांच्याकडे एकदा गेलं तर ते मिळवणं शक्य नाही. तर त्यामुळे तुम्ही त्याची काळजी घ्या. तर इथून आल्यानंतर एखादा शत्रू थेट त्या दरवाजापर्यंत पोहोचू नये, कारण गडावरती जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल ठेवता नाणे दरवाजातून, हा जुना नाणे दरवाजा म्हणजे महाराजांची पालखी ह्या दरवाजातून आणि ह्या रस्त्याने प्रस्थान करायची जाणं येण्यासाठी. मातंबर मंडळी कुठली जर असतील, सरदार असतील, त्याच्यानंतर गुप्तहेर असतील, त्याचबरोबर कुठल्याही प्रांतातील असेल किंवा कुठल्याही पातशाह मधला कोणी जरी वकील आलेला असेल तर तो ह्या मार्गातून वरती जायचा आणि त्याच्याबद्दल जी महत्वाची माहिती असेल ती महाराजांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं. तर त्या दृष्टीने हा खूप महत्वाचा आणि जुना मार्ग आहे आणि त्या मार्गाने आपण आता जातोय. आता जात असताना इथून एखादा शत्रू जरी आला तरी मगाशी बोलल्याप्रमाणे तो थेट वरती जाऊ नये किंवा दरवाजा फोडू नये आणि वरती प्रवेश करू नये. त्या दृष्टीने त्या काळचं हे स्थापत्य कलेनुसार हा किल्ला तशा पद्धतीने बांधलेला आहे. तुम्ही डाव्या बाजूला वळता, डाव्या बाजूने उजव्या बाजूला वळून सुद्धा तुम्हाला दरवाजा दिसत नाही, कारण तो बुरुजाच्या आतमध्ये लपलेला आहे. तर अशा पद्धतीने हा नाणे दरवाजाचा बांधकाम केलेला आहे आणि ही त्याची कला आहे. चला आता नाणे दरवाजाकडे जात असताना तुम्हाला इथे मध्ये हा चुन्याचा घाणा लागतो. इथे दाखवलेलं सुद्धा आहे की तो कशा पद्धतीने काम करतो. आता चुन्याचा घाणा म्हणजे काय तर समजून घ्या. चुन्याचा घाणा म्हणजे जे चुना जो लागतो, जो चुना दगडांमध्ये वापरला जातो, जे बांधकाम करण्यासाठी कन्स्ट्रक्ट आपण करतो. एखादा बुरुज बांधायचा असेल किंवा एखादी तटबंदी बांधायची असेल तर ते दगडांच्या खाली, म्हणजे आपण आता सिमेंटचा वापर करतो चिकटण्यासाठी, मग त्या सिमेंटचा वापर पहिल्या काळात कसा करायचा किंवा ते सिमेंट कसं वापरलं जायचं पहिलं, तर तो हा चुना, सिमेंट हा प्रकार आता आलेला आहे. तर त्यामुळे त्यावेळेला चुना वापरला जायचा. आणि चुना हा याच्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारच्या अजून आता इथे थोडीशी माहिती मिळाली आम्हाला की त्यामध्ये गुळ, त्याच्यानंतर वाळू त्याच्यामध्ये मिक्स केली जायची आणि तो चुना त्याच्यामध्ये मिसळला जायचा. आणि ते तुम्हाला बैल किंवा गायी ते जुंपलेल्या दिसत आहेत. म्हणजे आपण एखादं जातं असतं, जे जात्यावरती आपण पीठ काढण्यासाठी डाळ असेल, तांदूळ असेल ते ठेवतो आणि त्याच्यातून पीठ काढतो गोल फिरवून फिरवून. हे जुंपलेले तुम्हाला बैल दिसत आहेत किंवा गायी आहेत. ह्या गायी अशा गोल फिरल्या जातात ह्या घाण्याबरोबर आणि याच्यामध्ये ते सर्व वाळू मिश्रित, त्याच्यानंतर विठांचा चुरा आहे, चुना आहे आणि गुळ, अशा पद्धतीने ह्या गोष्टी याच्यामध्ये घातल्या जातात आणि तो सिमेंट सारखा व्हावा या दृष्टीने त्याच्यामध्ये तो घुसळला जातो. म्हणजे एखादं जातं असतं दगडी, त्या दगडी जात्यामध्ये आपण वरतून डाळ टाकतो, तांदूळ टाकतो आणि त्याच्यातून पीठ काढतो ते गोल पिसून. तर तो पिसण्याचा घाणा म्हणजे हा जो दगड आहे हा पिसण्यासाठी वापर केला जातो त्याचा. आणि त्याच्यातून जसं तो पीठ बाहेर पडतं बारीक होऊन, तसंच हे चुना याच्यामध्ये मिक्स केला जातो आणि त्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होतात आणि तो तयार होतो. आता इथे हा घाणा चालू आहे, वरती संवर्धन चालू आहे आणि या संवर्धनासाठी याचा वापर केला जातोय. म्हणजे अजूनही हा सुस्थितीत आहे आणि पारंपरिक पद्धतीने याचा वापर केला जातोय. आता हे काका आहेत इथे त्याचा वापर करतायत. काका परत आपल्याकडून थोडीशी माहिती आपल्याला. काका तुमचं नाव काय? हरिश्चंद्र शिंदे. हरिश्चंद्र शिंदे. हे काका अजूनही ह्या घाण्याचं जे काही आहे ते सगळं बघतायत आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हा चुन्याचा वापर करून घेत आहेत की संवर्धनासाठी आणि त्याचं ते जे काही लागेल ते सगळं वापर करतायत. आता ते म्हणतायत की यामध्ये चुन्याबरोबर ती विटांचा चुरा, वाळू, बेलाचा रस असं ते घातलं जातं आणि गुळ हे यामध्ये घातलं जातं आणि तो मिक्स केला जातो आणि याला
तिथे ठेवलं जातं का? 8 दिवस ठेवलं. 8 दिवस, 8 ते 15 दिवस ते म्हणतात की त्यामध्ये. आता हा चुना आहे बघा, याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे अजून काही काही गोष्टी ऍड केल्यानंतर म्हणजे गुळ आहे, विटांचा चुरा आहे, वाळू आहे आणि बेलाचा रस आहे, तर तो त्याच्यामध्ये मिक्स केला जातो याच्यामध्ये आणि तो इथे सडवला जातो आणि तो सडल्यानंतर त्याला चिकटपणा निर्माण होतो. म्हणून हे ते टाके आहेत, यामध्ये तो 8 ते 15 दिवस ते ठेवला जातो. आता हे काका त्याचं काम करतात पूर्ण आणि तो संवर्धनासाठी वापरला जातो. म्हणजे अजूनही पारंपरिक शिव काळातली जी पद्धत आहे त्याचाच वापर होतोय. आता कितीही कन्स्ट्रक्शन झालेलं असेल, कितीही सिमेंटचे प्रकार किंवा काही किती आधुनिक पद्धतीने आपण पुढे गेलो असेल, तरी अजून हा जुन्या पारंपरिक पद्धतीचाच वापर अजूनही होतोय. तर तो ते जाता आहे त्याबरोबर ती त्यावरती तो फिरवला जातो. हा घाण्याचा भाग आहे आणि हा पूर्ण मोठा घाणा आहे सोन्याचा. शिवकालीच आहे. आणि हा शिवकालीन आहे. काका दृष्टी म्हणतात थोडासा काही त्याच्यामध्ये आता बदल केला असेल, पण हा शिवकालीन आहे. कालांतराने कसं काही गोष्टी त्या पुसत जातात, पण त्याला संवर्धन केल्यानंतर ते परत नजरेस पडतात. पण त्यांनी थोड्या थोड्या गोष्टी ह्या आता बांधलेल्या आहेत, पण तो स्थितीत ठेवलेला आहे अजूनही आणि हा शिवकालीन आहे. हे खालचं शिवकालीच आहे. हा, हे खाली जे आहे ते म्हणतात काका की पूर्ण शिवकालीन आहे, दगड आहे पूर्ण. तर धन्यवाद काका, आपण पूर्ण माहिती दिलीत. पुन्हा एकदा धन्यवाद. तर आम्ही ह्या मार्गे वरती आलो. नाणे दरवाजाचा हा मार्ग आहे, नाणे दरवाजाचा हा मार्ग आहे आणि इथून आम्ही आता वरती चढलेलो आहे. तर मग अशी म्हटल्याप्रमाणे शत्रू जेव्हा कधी येतो तर हा पहिला दरवाजा लागतो, नाणे दरवाजा. आणि याला कधी थेट म्हणजे त्याला येण्यासाठी थेट ऍक्सेस नसावा या दृष्टीने त्या काळचं स्थापत्यकलेनुसार हा बांधकाम केलेला भाग आहे. आता बघता आला असतं तर थेट इथूनही सरळ आपण आलो असतो पायऱ्या चढत, पण तो तसा महाराजांनी न करता तो डाव्या बाजूला वळवला आणि तिथून मग उजव्या बाजूला वळवला की त्याची ती येण्याची शत्रूची जी गती आहे ती कमी व्हावी, त्याला कसं फोडता येईल आणि त्याला कसं दमवता येईल, तर तीच ही त्या पद्धतीने बांधकाम करून घेतलेली गोष्ट आहे. आणि तो जरी समोर येतोय तेव्हा समोर आल्यानंतर त्याला हा बुरुज दिसतो. हा बुरुज दिसल्यानंतर सुद्धा त्याला दरवाजा नजरेस पडत नाही. दरवाजा बघण्यासाठी तुम्हाला आतून जावं लागतं. आणि हा नाणे दरवाजाचा बुरुज आहे. आता इथे बुरुज आहे, तर त्या काळात इथे सुद्धा बुरुज असण्याची शक्यता दाट आहे. कारण जेव्हा दरवाजे असतात तेव्हा दरवाजांच्या दोन्ही बाजूला बुरुज निर्माण केलेले असतात आणि त्या बुरुजांच्या मध्ये दरवाजा लपलेला असतो. तर आता कालांतराने तो पडला असावा, पण शक्यता अशी आहे की इथे एखादा बुरुज असेल. गोमुखी रचना ही, आणि गोमुखी रचनेमध्ये आपण आता वरती जाऊया. आणि नाणे दरवाजाचं संवर्धन चालू आहे. ते संवर्धन कशा पद्धतीने चालू आहे, आता नाणे दरवाजाची 3 कारण आहेत नाणे दरवाजा का म्हटला जातो समजून घ्या. नाणे दरवाजा हा हेनरी ऑक्सफोर्ड हा इंग्रज अधिकारी जेव्हा रायगडावरती आला होता, इकडे हा दरवाजा बघितला आणि हा दरवाजा त्याला लहान दिसला, म्हणून त्यांनी त्याच्या पुस्तकांमध्ये लेखनामध्ये लहाना दरवाजाचा रायगडामध्ये त्याचा उल्लेख केला. आता लहानाचा शक्यतो अपभ्रंश झाला असेल आणि लहानाचा नाना झाला आणि नानाचा नाणे झाला असा कदाचित असावा, म्हणून याला नाणे दरवाजा म्हटलं जातं. याचा दुसरा संदर्भ असा आहे की इकडे जवळच नाणेघाट आहे आणि नाणेघाट हा व्यापाराच्या दृष्टीने खूप महत्वाचा मानला जातो त्यावेळेला आणि अजूनही सुद्धा नाणेघाट. तर व्यापाराच्या दृष्टीने हा महत्वाचा मानला जायचा आणि हा व्यापाराच्या दृष्टीने असल्यामुळे तिथे पहिला जो दरवाजा येतो तो नाणे दरवाजाच्या पुढे असल्यामुळे याला नाणे दरवाजाचं नाव पडलं असावं. आणि तिसरा संदर्भ असा आहे की हा जो बुरुज आणि हा जो दरवाजा पडला किंवा याचा जो विध्वंस झाला, याचं पुनर्वसन जे कोणी केलं तर ते नाना फडणवीस. तर त्या नाना फडणवीसांनी याचा जीर्णोद्धार म्हणजे एक प्रकारे की त्याचं पुनर्वसन केलं, बांधणी केली आणि त्या बांधणीनंतर त्यांच्या नावाने हा बुरुज ओळखला जात असावा असा कदाचित आम्हाला अंदाज असा आहे आणि तो त्याचा संदर्भ मानला जात असेल. तर इथून आपण वरती जाऊया आणि तो दरवाजा कशा पद्धतीने आहे बघूया. आता त्याचं संवर्धनाचं काम चालू आहे आणि इथून आल्यानंतर सुद्धा तुम्हाला थेट दरवाजा दिसत नाही, तो तुम्हाला असा फिरवला जातो. युद्ध कौशल्यानुसार दरवाजा फोडण्यासाठी त्यावेळेला लाकडी ओंडका जो असा ठेवला जातो, 4 बाजूला 4 मावळे असतील किंवा शत्रू असे सैनिक असतील, ते अशा पद्धतीने लाकडी ओंडका असेल असा घेऊन तो दरवाजावरती आदळला जायचा आणि त्यामुळे तो दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करायचा. मग तो तशा प्रकारे त्याला गती न प्राप्त व्हावी आणि तसा फोडला जाऊ नये या दृष्टीने हा दरवाजा गोमुखी रचनेमध्ये आतमध्ये ठेवलेला आहे. तर त्याला कुठलीही गती त्याला प्राप्त होणार नाही. आणि दुसरं म्हणजे हत्तीने दरवाजा तोडला जायचा. हत्ती, आता हत्ती येतानाच तो दमलेला असेल आणि त्याच्यानंतर आल्यानंतर तो एवढ्याशा भागामधून वरती जाऊन तो कदाचित थोडं मागे पाऊल टाकून, जसं आपण एखादी मोठी झेप घेण्यासाठी मागे पावलं येतो
तर तो घेण्यासाठी त्याला तेवढा जागाही नाहीये, तर त्यामुळे त्याची सुद्धा ती गती तेवढी लागणार नाही, तो दरवाजा फुटू शकणार नाही. म्हणून हा दरवाजा अशा गोमुखी रचनेमध्ये आतमध्ये लपवलेला आहे आणि तो अजूनही नजरेस पडत नाही. आता पुढे येऊया आपण. पुढे आल्यानंतर इथे हा नाणे दरवाजा याचं संवर्धनाचं काम चालू आहे. संवर्धनासाठी जी मधली देवळी आहे ती त्यांनी बंद केलेली आहे आणि इकडे एक देवळी असेल कदाचित मला वाटतंय. आणि ह्या देवळ्या म्हणजे इथे जे पहारेकरी असायचे, मावळे जे असायचे तैनात, तर त्यांना ते विश्रांतीसाठी ते बांधलेले आहेत, विश्राम करण्यासाठी. तर त्यामुळे त्या देवळ्या आता काय कालांतराने ते बंद करण्यात आलेले आहेत. ह्या बाजूचे असू शकते. आणि हा दरवाजाचा थोडा भाग आता ढासळलेला आहे, तर त्याचं पुनर्वसन चालू आहे, बांधणी चालू आहे. बांधणी करत असताना आम्ही इथे आलेलो आहे, तर त्याची क्षमा असावी. पण आम्हाला वरती आल्यानंतर समजलं की ते बांधणी चालू आहे. तर त्यामुळे तुम्ही जर येताय तर चित्त दरवाजाच्या मार्गाने जावा, जोपर्यंत इथे काम चालू आहे तोपर्यंत. यांना त्याचा कुठलाही त्रास होऊ देऊ नका. आणि तुम्ही जर वरती जातायत तर तुमच्या वरती नक्की बघा की वरतून कुठला दगड किंवा काही आपल्या वरती येत नाही. कान आणि डोळे तुमचे जागरूक ठेवा आणि वरती जा. तर हा नाणे दरवाजा आहे, संवर्धनाचं काम चालू आहे. आता आपण वरतून बघूया. बोलल्याप्रमाणे ही देवळी आहे, ही विश्रांतीसाठी त्याकाळी पहारेकरांसाठी असायची. आता याच्यामध्ये वीर हनुमान बसलेले आहेत आणि वीर हनुमंताची जी मूर्ती आहे, आता काम चालू असल्यामुळे याच्यामध्ये थोडी धूळ निर्माण झालेली आहे, पण त्याला अजूनही शेंदूर लेपन केलेलं आहे. आणि जे काही गड संवर्धनासाठी येतात ते याला शेंदूर लेपन करतायत, म्हणजे अजूनही हनुमंताची सेवा होत आहे. तर इथून नजरेच पडते. आणि ही विश्रांतीसाठी पहारेकरांची जागा आहे ही देवळी. तशीच ही देवळी बंद करण्यात आलेली आहे. आणि हा जो भाग आहे हा खूप महत्वाचा आहे. आता हा तुम्हाला इकडेही दिसतोय आणि तिकडेही दिसतोय. जेव्हा इथे दरवाजा असेल तर त्याला दरवाजाची जी कडी असायची आतमधून, तर ती लाकडी ओंडका असायचा. आणि जुन्या काळामध्ये आपल्याला दरवाजा बंद केल्यानंतर त्याला असा दरवाजासाठी लाकडी ओंडका खेचण्यासाठी ही जागा होती आणि त्याच्यात तो लाकडी ओंडका अडकवला जायचा, म्हणजे दरवाजा आतमध्ये उघडू नये या दृष्टीने कडीच्या स्वरूपामध्ये तसा लाकडी ओंडका आतमधून असायचा. आणि त्याच्यासाठी ही जागा आहे. ही जुनी पद्धत आहे, तर त्यानुसार बांधकाम आहे. नाणे दरवाजाचं पूर्ण आता संवर्धनाचं काम चालू आहे आणि इथे ही मंडळी काम करून घेत आहेत सर्व. आणि ह्याला जो लागणारा जो चुना आहे किंवा तो चुन्याच्या घाणामध्ये जो चुना काढला जातो तो याच्यामध्ये वापरला जातो अजूनही, म्हणजे ती पारंपरिक पद्धत वापरली जाते. आता तिथे टाक्या स्वरूपात, म्हणजे जसे दगड कसा अडकवला जातो किंवा चिकटवला जातो त्याची एक जुनी पद्धत आहे बघा. तिथे लोखंडी क्लिप्स मारलेले आहेत छोटे छोटे, म्हणजे जसे आपण टाचणी मारतो किंवा स्टॅपल करतो तशा पद्धतीने दगडांना स्टॅपल केले की ते खाली पडू नयेत किंवा त्याचा तो ढासळू नये या दृष्टीने जुन्या पद्धतीनुसार त्याला जोडण्यासाठी मध्यभागी स्टॅपल स्वरूपामध्ये तिथे त्यांनी लोखंडी क्लिप्स मारलेले आहेत. चला, त्याने आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या की तो चुना कसा सडवला जातो. तर ते सडवण्याचा प्रकार असा आहे, 8 ते 15 दिवस ते म्हणले की तो असा ठेवला जातो. हे बघा याच्यामध्ये काय काय मिक्स केलं बघा त्यांनी, आणि तो सिमेंटच्या स्वरूपामध्ये नंतर तयार होतो आणि तो चिकटण्यासाठी योग्य असतो. असा हा 8-15 दिवस तो असा याच्यामध्ये सडवला जातो, ठेवला जातो उघड्यावर, आणि मग तो काढून दगडांच्या खाली वापरला जातो. हे चुन्याच्या सडवण्यासाठी बांधलेले टाका आहेत. हा चुना आहे प्रॉपर, तर बघू शकता तुम्ही.